नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली कलाला डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आता कलाला घरी आणलेला आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची तब्येत आता ठीक आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही. या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळं मात्र कलाला घरी आणलेलं असतं आणि अद्वैत मात्र कलाची काळजी घेत असतो. अजिबात हे ऐकत नाहीयेस तू, मी जे सांगतोय तसंच सगळं करायचं आहे, हे सगळं अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, तुला माहिती आहे का, मी ना आता खूप आजारी पडते, मी बरीच होत नाही, कायमची आजारी पडते, म्हणजे तुला वाटेल. तर तसं बोलता क्षणी अद्वैत म्हणतो, नाही हा खरे, असं म्हणत तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला म्हणू लागतो की बास झालं, कारण हे काय तू बोलतेस ना ते मला अजिबात पटत नाहीये, पुन्हा असं बोलायचं नाहीये, तुला नाही माहिती माझी अवस्था काय होती, असं अद्वैत तिला सांगत असतो. त्यानंतर आता अद्वैत आणि कला खाली आलेले असतात. कला म्हणत असते की अनामिका कुठे आहे, मला ना अनामिका दिसत नाही, अनामिका कुठे आहे नक्की, असं अद्वैत तिला विचारू लागतो. ती विचारत असते सगळ्यांना. तेव्हा सगळेजण शांत राहतात, कारण अनामिकाबद्दल तिला कोणीच काही सांगितलेलं नसतं. एकतर कलाची तब्येत ठीक नव्हती आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळं मात्र अनामिकाबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं. आणि आता अनामिका कुठे आहे हा कलाने प्रश्न विचारलेला असतो. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता उत्तर काय द्यायचं, कारण अनामिका कुठं आहे ही गोष्ट खूप मोठी आहे. अनामिकाच्या बाबतीतलं जर कळलं तर कसं होईल, कला टेन्शन घेईल. एकतर त्या गोष्टीचा डायरेक्ट संबंध हा कलाबरोबर आहे, म्हणजेच काजल आणि सोहम यांच्यासोबत आहे. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे जेव्हा चालू आहे तिथं सरोजला, आबांना, सगळ्यांना काळजी वाटायला लागलेली असते आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र आता विचार करत असते. त्यानंतर जेव्हा कला हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र घरातले सगळेजण पाहतच राहतात, कारण या गोष्टीमुळं कलाला त्रास होणार आहे हे माहिती असतं. तर नैना आणि त्याचबरोबर रोहिणी म्हणत असतात की घरची मोठी सून आहे ना, मग तिला कळायलाच हवं काय झालंय ते, जर तिला कळलं नाही तर कसं चालेल, असं बोलत असतात. आणि आता तिच्याकडे त्या पद्धतीने बोलू लागतात, पाहू लागतात. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच की इकडे कलाला जेव्हा हे सत्य समजणार तेव्हा मात्र हे सगळं जे काही आहे ना ते कलाच्या बाजूने होणार आहे, याचा विचार कोणीच केलेला नव्हता. कारण कसंही असलं तरीही कला ही जी आहे ती काजलची बहीण आहे. मान्य आहे मला, नैना ही काजलची बहीण आहे, पण तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत, सगळ्यांना खूप काळजी वाटत आहे, कला कधी बरी होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार सगळेजण करत असतात. पण त्यातही संगीताचं लक्ष काजलकडे जातं आणि संगीता काजलबरोबर बोलायला सुरुवात करते. जेव्हा संगीता काजलसोबत बोलत असते तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की काय चाललंय तुझं, तुला कळतंय का, असं म्हणत ती काजलकडे जाते. कारण तिच्या लक्षात येतं काजल आणि सोहम दोघंही एकमेकांशी बोलत आहेत आणि या गोष्टी संगीताला अजिबात आवडलेल्या नसतात. म्हणून संगीता तिला ओरडत असते, तिला सांगत असते की बाद झालं, यापुढे हे सगळं असलं ऐकून घेतलं जाणार नाही आणि तुझं काय चाललंय असं म्हणत तिच्यावर ओरडायला सुरुवात करत असते. तेव्हा मात्र संगीता हे सगळं बोलत असते, ती रागाने बोलत असते. मग ती येते, ती म्हणजे सरोजकडे. सरोजला म्हणते की सरोज मॅडम आम्ही निघतो. तेव्हा सरोज म्हणते, असं काय करताय, कला बरी शुद्धीवर आली की तुम्ही तिच्या समोर पाहिजे, तिला बरं वाटेल ना. तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणते की एवढी चांगली आई आहे तिची काळजी घ्यायला, मी तर थांबायची गरजच नाहीये, कारण तुम्ही तिची काळजी घेऊ शकता हे मला माहिती आहे. त्यामुळंच तर मी आता जायचा विचार करते. तुम्ही आहात ना तिच्यासोबत, त्यामुळं बिनधास्त राहा. मला काहीच काळजी नाहीये, कारण तिची एक आई तिच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे संगीता म्हणते की जाते. तेव्हा सरोज म्हणते की चालेल. तेवढ्यात रोहिणी तिथं आलेली असते. रोहिणी म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय, कारण काहीही झालं तरीही आता रोहिणी अचानक आलेली आहे आणि सकाळपासून कुठे गेलेली होती, या कुठल्याच गोष्टीचा कशाशी संबंध नसतो. म्हणून तर सरोज तिला विचारू लागते. तेव्हा रोहिणीला मात्र उत्तर नसतं, रोहिणीला कळतच नसतं की आपण काय बोलणार आहोत. सरोजने तिला अक्षरशः जाब विचारायला सुरुवात केलेली असते. कुठं होतीस रोहिणी, काय झालं हे सगळं, तू कुठे गेलेलीस, असं म्हणत रोहिणी तिला जाब विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सरोजला ती म्हणत असते, अगं मी मैत्रिणीकडे गेलेली ना. तेव्हा सरोज म्हणते, मैत्रिणीकडे गेलेली,
नाही म्हणजे मला कळतच नाहीये की मैत्रिणीकडे गेलेली, मग तुझ्या पदराला हळद कसली लागली असं म्हणत सरोजने रोहिणीचा पदर हातात घेतलेला असतो आणि तिला दाखवलेलं असतं तुझ्या पदराला हळद लागलेली आहे. रोहिणीने गाडीमध्ये येताना घाईमध्ये ती हळद जी आहे पदराला लागलेली ती पुसलेली असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता रोहिणीला ती विचारत असते, रोहिणीकडे काहीच उत्तर नसतं. रोहिणी काय उत्तर देणार हा प्रश्न पडलेला असतो आणि नेमका अद्वैत तिथे येतो, त्यामुळे तो प्रश्न जो आहे तो तसाच राहिलेला असतो. आणि अद्वैत विचारू लागतो की आई खरे कुठे, आई खरेला काय झालंय, डॉक्टर काय म्हणतात. हे सगळं जेव्हा अशा पद्धतीने घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत सुद्धा आता काळजी करत आहे. अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. डॉक्टर तिथं असतात. अद्वैत डॉक्टरांना विचारू लागतो की डॉक्टर मी भेटू का, ती माझी बायको आहे असं म्हणत अद्वैत विचारू लागतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो चालेल, नक्की भेटा, पण पेशंटला त्रास होईल असं बिहेव अजिबात करू नका असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलत असतो नक्की काय झालेलं आहे आणि असं म्हणत कलाच्या जवळ येऊ लागतो. कलाच्या बाबतीत त्याला काळजी वाटत असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या क्रिटिकल पद्धतीने घडत असतात. तेव्हा मात्र अद्वैत आता विचार करत असतो. अद्वैतच्या डोक्यात एवढंच असतं की हे सगळं काय घडलंय, या सगळ्यातून खरेला कसं बाहेर काढायचं, या गोष्टींचा विचार अद्वैतने सुरू केलेला असतो. तो कलाच्या जवळ येतो, कलाशी बोलू लागतो, कलाशी गप्पा मारत असतो. खरे तुला कळतंय का, तू काय केलेस हे, मला नाही माहिती आहे ना, मला नाही आवडत हॉस्पिटल, मला भीती वाटते, मला ना पॅनिक व्हायला होतं, तुला माहिती आहे ना, मग हे सगळं काय आहे मला सांग, तू अशा हॉस्पिटलमध्ये बेडवरती आहेस, ही गोष्ट मला ना कळतच नाही आहे ग खरे असं म्हणत अद्वैत तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र कला बेशुद्धच असते. अद्वैत खूप डिस्टर्ब झालेला असतो. त्याला खूप रडू येत असतं. तो म्हणत असतो तुला माहिती आहे ना खरे, मागं पण एकदा बघितलंस ना, तू अशीच सोडून गेली होती आणि अचानक सोडून गेली होती, मग मला किती त्रास झालेला होता, तेव्हाही तू ऐकलं नाहीये, तेव्हाही मला काही सांगितलं नाही, अचानकच गायब झाली होती, दिल्लीला जातानाही तू तेच केलं, मला सांगितलं नाहीयेस, आणि आताही आजारी पडलेली आहेस, आताही तू मला काही सांगितलेलं नाहीये. हे सगळं बोलणं चालू असतं आणि अद्वैत त्या गोष्टींचा विचार करत असतो. अद्वैतला खरं तर खूप वाईट वाटत असतं की कला अशी हॉस्पिटलमध्ये आहे, ही गोष्ट काही केल्या त्याला सहनच होत नसते. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी हे आत्ता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत असं अद्वैतला वाटत असतं. खरेची त्याला काळजी वाटत असते. म्हणून अद्वैत जो आहे तो आता नाटक करू लागतो. नाटक म्हणजे अद्वैत अक्षरशः कलाला सांगत असतो की खरे खरे बघ ना, मला त्रास होतोय, मला कसं तरी होतंय खरे असं म्हणत तो तिथे नाटक करत असतो. कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की खरे उठ ना, मला त्रास होतोय, बघ ना, मला अस्थमाचा अटॅक आलाय असं अद्वैत सांगत आहे. आणि तेव्हा मात्र कला त्याच्याकडे पाहत असते आणि तरी कलाचे डोळे बंदच असतात. अद्वैतला काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय घडतंय, कारण अद्वैत रडत असतो. कलाचा हात हातात घेतलेला असतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं, त्याला वाईट वाटत असतं, त्याला कळत नाहीये की आता करू काय. म्हणून तो कलाच्या तिथेच तिच्या डोक्याच्या जवळ तो झोपू लागतो आणि तिच्याशी बोलत असतो. तिला सांगत असतो तुला माहिती आहे का खरे काय काय झालेलं होतं, आपण काय काय केलेलं आहे, आपण कशा पद्धतीने ह्या परिस्थितीशी तोंड देत आहोत. तुला माहिती आहे ना, मला अस्थमाचा अटॅक आला होता तेव्हा तू किती धावपळ केली होती, कारण तू तेव्हा तुझ्याकडे पैसे नव्हते तरीही तू मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. अक्षरशः त्यांच्या हातापाया पडून तू मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, माझ्यावरती उपचार केले होते, एवढं सगळं तू खरे केलं होतंस, पण बघितलंस ना आता सगळं काय होतंय, तुझ्या लक्षात येतंय का असं म्हणत अद्वैत बोलत असतो. अद्वैतला खरं तर कलाची खूप काळजी वाटत असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु इकडे डॉक्टर तेवढ्यात येतात. अद्वैत त्यांना सांगू लागतो की डॉक्टर हे बघितलं का, अहो खरे खरे आहे ना, खरेचा हात हलतोय बघा ना असं म्हणत अद्वैतने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. आणि त्याचबरोबर जेव्हा डॉक्टर तिथं आलेले असतात तेव्हा ते म्हणत असतात की काळजी करू नका. तेवढ्यातच अद्वैत खरे खरे म्हणत तिच्याशी बोलत असतो आणि कला तर शुद्धीवर आलेली असते. आणि मग डॉक्टर म्हणतात की अहो तुमचं पेशंट शुद्धीवर आलेलं आहे. आता मात्र अद्वैतला खूप छान वाटतं. अद्वैत डायरेक्टली तिथं जाऊन डॉक्टरांना मिठी मारू लागतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण खरे शुद्धीवर आलेले आहे. मग तो कलाच्या जवळ जातो. म्हणजे त्याला ना कळतच नसते की काय करू, कशा पद्धतीने रिॲक्ट करू, हीच गोष्ट त्याला कळत नसते. आणि तो अगदी तिथे इतका आनंद त्याला झालेला असतो, डायरेक्ट कलाच्या जवळ जातो आणि कलाला मिठी मारतो. आणि मग कला त्याच्याकडे पाहत असते. खरे खरे असं म्हणत अद्वैतने तिला मिठी मारलेली आहे.
कारण गेली 5-6 दिवस झालं कला आजारी आहे. घरातलं वातावरण काय झालेलं आहे, अद्वैत ही परिस्थिती एकटा कशी हँडल करतोय हे तर आपण पाहिलेलं आहे. त्याची तारेवरची कसरत आहे. एकीकडे कला आजारी आहे, एकीकडे आबा आजारी आहेत, आणि या सगळ्या गोष्टी करता करता इकडे अद्वैतला मात्र काहीच कळत नसतं की काय करू, ही परिस्थिती मी कशा पद्धतीने हँडल करू, हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू असतो. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचे परिणाम असे होत असतात की अद्वैतला या सगळ्यातून बाहेर पडताना कलाची आठवण येत असते. खरं तर कलाची आठवण तर इकडे हिला सुद्धा येत असते, सरोजला सुद्धा. कारण सरोजला माहिती आहे की आता घरावरती जे संकट आलेलं आहे त्या संकटातून बाहेर काढायला कलाच खंबीरपणे उभी राहणार आहे. म्हणून सरोजला सुद्धा वाटत असतं की कला बरी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पेशंट शुद्धीवर आलंय. अद्वैत म्हणतो की मी सांगून आलो सगळ्यांना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, तुम्ही बसा, तुम्ही बोला त्यांच्याशी, त्या तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, मी बाहेर तुमच्या नातेवाईकांना सांगतो. आता अद्वैत कलाबरोबर बोलत असतो. कलाला म्हणत असतो की खरे तुला कळतंय का, तू आजारी पडलीस आणि तू हॉस्पिटलमध्ये इथं, तुला कळतंय का काय झाली होती आमची अवस्था आणि माझी अवस्था कशी झाली होती, तू विचार पण करू शकत नाहीये. हे सगळं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते, चांदेकर म्हणजे मी ते हॉस्पिटलमध्ये आहे, तू इथेच माझ्या शेजारी बसुद्धा होतास, मी बेशुद्ध आहे तर. तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की हो, मी इथेच बसून होतो. तेव्हा मात्र अद्वैत बाकीच्या गोष्टी काहीच बोलत नाहीये. कारण आबांची तब्येत ठीक नाही एवढं कलाला माहिती आहे, पण आणखी काय झालेलं आहे, कोणाच्या बाबतीत काय घडलेलं आहे याबद्दल अद्वैत काहीच बोलत नसतो. कारण कलाची तब्येत ही नाजूक आहे. डॉक्टरांनी जरी सांगितलेलं असलं, ती आता शुद्धीवर जरी आलेली असली, कारण आत्तापर्यंत सकाळपासून जी ट्रीटमेंट चालू होती त्या सगळ्या ट्रीटमेंटला कला रिस्पॉन्स करत होती, आणि म्हणूनच कलाने एवढ्या लवकर रिकव्हरी कलाची झालेली आहे. त्याच्यामध्ये अद्वैतचं असलेलं प्रेम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण अद्वैत मनापासून कलावरती प्रेम करतो. या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. इकडे कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर एवढा त्रास करून घेतलायस तू, कळतंय का तुला, असं म्हणतो. ती बोलू लागते, हसत असते. कला सांगत असते अद्वैतला, खरंच तू माझ्यावर किती प्रेम करतो, असं म्हणत ती त्याच्याशी बोलत असते. इकडे संगीता घरी आलेली असते आणि काजलला विचारू लागते. अक्षरशः कान फोडायचंच ठेवलेलं असतं काजलला तिने. ती काजलला विचारत असते, तुला कळतंय का तिथे तुझ्या बहिणीची अवस्था काय झाली आहे, आम्ही सगळे त्या टेन्शनमध्ये, आणि तुझं काय पडलंय का, तू सोहमरावांकडे काय बघत बसलेलीस, कळतंय का तुला काय झालंय ते, आणि काय वागतेस तू, काय करतेस, असं म्हणत संगीता ओरडायला सुरुवात करते. संगीता म्हणत असते की हे सगळं काय झालंय तुला माहिती आहे का, आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे सगळं कोणामुळे झालंय तुला माहिती आहे का, असं म्हणत संगीता तिला बोलत असते. परंतु इकडे संगीता तिला म्हणते की बाद झालं, जा आत निघून. तेव्हा संगीता आहे ती खूप डिस्टर्ब असते. तेव्हा कलाचे बाबा संगीताला समजवू लागतात. म्हणत असतात की अगं संगीत शांत हो. ती मात्र म्हणत असते की काय करू या पोरीचं सांगा, एकीकडे ती नैनी आणि एकीकडे ही, कशी अवस्था झाली आहे कलाची, तिला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आता इकडे सगळेजण आत आलेले असतात. सरोज म्हणत असते की बरं वाटतंय ना तुला, असं म्हणत कलाच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तेव्हा डॉक्टर पण तिथे असतात. कलाची फाईल डॉक्टरांच्या हातात असते. सगळेजण कलाला बोलू लागतात. कलाला म्हणत असतात की ठीक आहेस ना तू. आणि इकडे रजनी, सरोज या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. पण तोंड पडलेली असतात ती म्हणजे रोहिणी आणि नैनाची. त्यांना हे अजिबात आवडलेलं नसतं. त्यांना असं वाटत असतं की काय गरज होती, ही एवढ्या लवकर का बरी झाली, कारण हे व्हायलाच नको आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. तरी एक बरं झालं की दुसरी महामाया घरातून निघून गेलेली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. नाही तर तिचे अजून वेगळेच कांड असतात आणि तिचा स्वतःचाच एक तिचा जो आव्हान असतं सगळ्यांसोबत चांगलेपणाचा, ती एक वेगळीच गोष्ट असते. तर इकडे मात्र आता अद्वैत आणि कला दोघंही आहेत. डॉक्टर म्हणतात की मला एक विचारायचं आहे, मिसेस खरे तुम्हाला कोणती ॲलर्जी वगैरे आहे का. तेव्हा कला म्हणते की ॲलर्जी ॲलर्जी असं नाही आहे काय. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, नीट आठवून बघा. आता मला एक प्रश्न पडला आहे की त्या कलाला स्वतःला नीट आठवत नाही आहे की तिला कशाची ॲलर्जी आहे, पण ह्या नैनाच्या बरं लक्षात राहिलेलं आणि अगदी लहानपणीची गोष्ट आहे, कारण कलाने त्यानंतर ती गोष्ट खाल्लेलीच नव्हती. तर इकडे कला म्हणत असते की नाही, डॉक्टर म्हणतात की नाही तुम्हाला ना ॲलर्जी झालेली होती आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं डॉक्टर सांगत असतात. तेव्हा मात्र अद्वैत त्याचबरोबर सगळेजण घरातले तिथं असतात. सगळेजण म्हणत असतात की कलाला ॲलर्जी कोणती झाली असेल, नक्की काय झालं अचानक, म्हणून हे सगळं झालेलं आहे, असं सगळेच बोलत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की खरे कोणती ॲलर्जी आहे मला कळत नाही आहे. तेव्हा कला म्हणते की हां आठवतंय मला, मला ना ब्राझील नटची ॲलर्जी आहे.
तेव्हा मात्र ती सांगू लागते की हो डॉक्टर, कसं आहे माहिती आहे का, लहान असताना माझे काका आहेत ना, ते मुंबईवरून आले होते आणि त्यांनी मुंबईवरून येताना ब्राझील नट्स आणले होते आणि मग तिथे मी भरपूर खाल्ले होते. त्याच्यानंतर मला असाच त्रास झालेला, म्हणजे श्वास घ्यायला कठीण झालं होतं. त्याचबरोबर त्यानंतर कितीही मी हे केलं तरीही मला ते सहन होत नव्हतं, असं कला सांगत असते. आता मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की कलाच्या पोटात ब्राझील नट्स कसे गेले, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र कला म्हणत असते की हो, मला ब्राझील नट्सची अलर्जी आहे आणि त्यानंतर कधी खायचा प्रश्न नाही आला, कारण ते महाग असतात ना खूप, त्याच्यामुळे मी त्यानंतर ते खाल्लेले नाही आहेत, असं कला सांगत असते. मग आता कलाला सगळे विचारू लागतात की मला कळत नाहीये. कला म्हणते की मला नाही माहिती काय झालंय. कलाचं एकच चालू असतं की माझ्या पोटात ब्राझील नट कसे गेले, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला सगळ्यांशी बोलत असते, सगळ्यांनाच म्हणत असते की ब्राझील नट्स कसे गेले असतील. सगळेही त्याच गोष्टींचा विचार करत असतात की हिच्या पोटात ब्राझील नट्स कसे गेले, कारण ब्राझील नट्स तर घरात नव्हते. आणि ब्राझील तिनं खाल्लंय काय, तेव्हा सरळ सांगते की काल तर साधंच खाल्लेलं, वरण भात भोपळ्याची भाजी, या व्यतिरिक्त तिनं काहीच खाल्लं नव्हतं. मग ब्राझील नट कसे गेले. तेव्हा कला सांगत असते की हां, सकाळी मी मसाला दूध घेतलं होतं, मला असं वाटतंय की त्या मसाला दुधातनं ब्राझील नट्स गेलेले आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे, असं कला सांगत असते. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हो, असू शकतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ते ब्राझील नट्स कसे गेले, ही गोष्ट मात्र खूपच मोठी असते. आणि या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा घरातले सगळेजण तिथे असतात आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या समोर रजनी म्हणत असते की सकाळी कलाला मसाला दूध कोणी दिलं होतं, तर कलाला मसाला दूध देणारी व्यक्ती होती ती म्हणजेच नैना. सकाळी नैनाने मसाला दूध कलाला दिलेला आहे. आणि असं म्हणत इकडे रजनीने डायरेक्ट सांगितलेलं असतं. नैना म्हणते पण मला काय माहिती, मी कुठं काय केलेलं आहे, मला कुठं माहिती की मी काय केलेलं होतं ते, आणि तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय, मला काय माहिती त्यात ब्राझील नट्स असतं, मी फक्त त्याच्यात मसाला दूधची पावडर जी असते ना तीच टाकली होती, मला नाही माहिती, असं म्हणत ती बोलत असते. अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो काय, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, असं म्हणत अद्वैत तिला ओरडायला सुरुवात करतो. तिला म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, आज खरेला काय झालं असतं तर, म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का, एक साधी गोष्ट आहे, तुला एवढं लक्षात ठेवता आलं नाहीये, तुझी बहीण आहे ना ती, मग तुला तुझ्या बहिणीबद्दल एवढं पण वाटत नाहीये का, असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की म्हणजे मी कुठं काय केलेलं आहे, असं तिचं बोलणं असतं. म्हणजे माझा काय संबंध आहे, मी काय केलेलं आहे, मला नाही माहिती ना, कधीची गोष्ट आहे ती, आणि मला काय माहिती त्या पावडरमध्ये आहे. अद्वैत तिला म्हणत असतो तुला कळलं नाहीये का चेक करायचं ते, म्हणजे त्याच्यात काय आहे, कशा पद्धतीने इन्ग्रेडियंट आहेत, या गोष्टी तुला चेक करू वाटल्या नाहीयेत, तुझ्या बहिणीचा प्रश्न होता ना तो, आणि तरीही तुला बघावं वाटलेलं नाहीये, असं अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की त्याच्यावरचं मला नाही दिसलं. आणि इकडे खूप रुबाबात रोहिणीला ती सांगत होती की बघितलं ना, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि एवढा छान मी प्लॅन केला आणि तिची वाट लावलेली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, ॲलर्जी शोधणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही आहे, त्याच्यासाठी त्रास होतो आणि ती शोधणं तेवढं जमतही नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इथून पुढे तुम्ही काळजी घ्या. आणि मान्य आहे मला, अशा गोष्टी पोटात जाणार नाही, त्याच्यामुळे तर हे सगळं झालेलं आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आता तुमचा पेशंट बरा झालेला आहे, तुम्ही पेशंटला घरी नेऊ शकता. आणि आम्हाला माहिती आहे की पेशंट घरच्या वातावरणात लवकर बरा होतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता हे बोलणं चालू आहे आणि डॉक्टर मात्र सांगत असतात. सगळेजण खुश झालेले असतात, म्हणजे कलाला घरी नेलं पाहिजे ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. सगळेजण म्हणत असतात की चालेल, आणि डॉक्टरांनीही सांगितलेलं आहे की तुम्ही घरी घेऊन जा, पेशंट बरा होणार आहे आणि पेशंटला आम्ही डिस्चार्ज आजच देत आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे कला पण खुश होते. पण कलाच्या पोटात ब्राझील नट्स कसे गेलेले आहेत हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. कलाही खुश झालेली आहे आणि नैनाचा डाव मात्र तिच्यावरतीच उलटलेला आहे आणि नैना आता तोंडावर पडणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता रोहिणी आहे ती नैनाकडे पाहू लागते. कला मात्र खुश झालेली असते. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत घरी आलेले आहेत. अद्वैत कलाला इन्स्ट्रक्शन देत असतो काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे, अजिबात हट्ट करायचा नाही, हे सगळं तो कलाला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा तो सांगत असतो तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर मी आजारीच पडायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे
तेव्हा कला म्हणत असते मी आजारीच पडलं पाहिजे. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो, म्हणजे तुला कळतंय का तू काय बोलतेय? तुला माहिती आहे का माझी अवस्था काय केली होती? आणि त्याचबरोबर कला म्हणत असते, मी काय केलेलं आहे? तू असं मला प्रत्येक वेळेस बोलत असतो ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की तिथे बेडवर होतीस त्यावेळेस कशी गप्प बसून होती, आता किती तोंड चालू झाले. आणि मान्य आहे मला, तू गप्प असल्यावर मला आवडत नाहीये, पण जरा शांत, हे असे शब्द नाही वापरायचे पुन्हा. असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो, तिला सांगत असतो की बाद झालं. खरे पुन्हा हे सगळं ऐकून नाही घेतलं जाणार, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तो तिला इन्स्ट्रक्शन देत असतो. त्याचवेळी आता कला बरी झालेली आहे, कलाला घरी आणलेलं आहे. आणि आता पुढचा प्रश्न उभा राहतो, कारण कलाला सगळेजण तिथं दिसत आहेत, पण एक व्यक्ती मात्र कलाला दिसत नाही. कला मात्र सगळ्यांच्या समोर तिथं विचारायला सुरुवात करते की मला कळत नाहीये की ही कुठं गेली आहे. आपली अनामिका दिसली नाहीये, मला सगळे दिसलेले आहेत, पण अनामिका कुठं आहे, असं कला विचारू लागते. तेव्हा मात्र आता कला अनामिकाबद्दल विचारते, तेव्हा सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. अनामिका नक्की कुठं गेली आणि काय झाले? तेव्हा मात्र रोहिणी आणि नैना दोघीही तिथेच असतात. त्या दोघीही म्हणू लागतात की घरची मोठी सून आहे ना, तिला कळलं पाहिजे अनामिका कुठं आहे. आणि मुद्दामच त्या आता कलाला अनामिकाबद्दल सांगणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.